गोंदिया जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी आज गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्ह्याचा आढावा घेतला। यावेळी सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते। तर 2 दिवसाआधी गोंदिया जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून येत्या 4 दिवसाच्या आत संपूर्ण जिल्ह्यात झालेल्या नुकसान भरपाईचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन नवनियुक्त पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी दिले आहे। नाही, मला लक्षात आहे 2 दिवसापूर्वी फार जास्त अतिवृष्टी झालेली आहे आपल्या गोंदिया जिल्ह्यात आणि जिल्ह्याचा पालकमंत्रीची नेमणूक झाली आणि अतिवृष्टी झाली म्हणून आज प्रथमच जिल्ह्याचा आढावा, जिल्ह्याचं नियोजनाचा आढावा आणि जिल्ह्यात अतिवृष्टीचा आढावा आणि तिथे आज आढावा बैठकीमध्ये पूर्ण सविस्तर माहिती घेतली आपण। त्याच्यात गोंदिया तालुक्यातच सर्वात जास्त नुकसान आहे। सर्वच तालुक्यात आहे पण त्यातल्या त्यात गोंदिया तालुक्यात सर्वात जास्त आहे। तर आजपासून मला असं सांगितलं की 4 दिवसात पूर्ण सर्वे होणार आहे। सर्वे आल्यानंतर त्याचा अहवाल प्राप्त होईल, त्याच्यानंतर आपण समोरची कारवाई करू। पण शासन हा गांभीर्यपूर्वक याला आपण कास्तकारांच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे। तिथे सर जे धान उत्पादक शेतकरी नाही, मला लक्षात आहे 2 दिवसापूर्वी फार जास्त अतिवृष्टी झालेली आहे आपल्या गोंदिया जिल्ह्यात आणि जिल्ह्याचा पालकमंत्रीची नेमणूक झाली आणि अतिवृष्टी झाली म्हणून आज प्रथमच जिल्ह्याचा आढावा, जिल्ह्याचं नियोजनाचा आढावा आणि जिल्ह्यात अतिवृष्टीचा आढावा आणि तिथे आज आढावा बैठकीमध्ये पूर्ण सविस्तर माहिती घेतली आपण। त्याच्यात गोंदिया तालुक्यातच सर्वात जास्त नुकसान आहे। सर्वच तालुक्यात आहे पण त्यातल्या त्यात गोंदिया तालुक्यात सर्वात जास्त आहे। तर आजपासून मला असं सांगितलं की 4 दिवसात पूर्ण सर्वे होणार आहे। सर्वे आल्यानंतर त्याचा अहवाल प्राप्त होईल, त्याच्यानंतर आपण समोरची कारवाई करू। पण शासन हा गांभीर्यपूर्वक याला आपण कास्तकारांच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे। तिथे सर जे धान उत्पादक शेतकरी बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।